कर्मचारी आहे तो जस्ट म्हणजे शिपाई पदावरनं ह्या पदावरती प्रमोट झालेला होता आणि त्याला जस्ट नवीन टेबल दिला गेला होता. शिवाय त्याचा म्हणजे याच्या अगोदर तो इतर कार्यालयामध्ये होता आणि त्याचं वागणूक कशी आहे ही म्हणजे वित्त विभागाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं त्याच्या संदर्भात इतकं वित्त विभागाला ॲक्शन नाही घेता आली. अदरवाईज वित्त विभागाचे समजा निदर्शनास आल्या असतात तर त्याला वेळीच पायबंद घातला गेला असता. परंतु इथून पुढं इसके पहले CCTV लगाई थी लेकिन ये मतलब रिनोवेशन जब हुआ तब बहुत सारा मतलब वो बंद हो गई. सदर कर्मचारी SCB प्रकरणामध्ये म्हणजे दोषी असल्याचं प्रथमदर्शनी आढळल्यानंतर त्याला तात्काळ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने त्याला निलंबित करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे इथून कार्यमुक्त करून पंचायत समिती सालेकसा इथे फक्त तिथे हजर राहून कार्यालयामध्ये हजर राहण्याकरता कार्यमुक्त करण्यात आले आहे. सर, जिल्हा परिषदेचा लेखा विभाग नेहमीच चर्चेत असतो. अशा यापुढे SCB ट्रॅप होऊ नये कारण की आपल्या विभागातील प्रत्येक टेबलवर पैशाची मागणी होते असे कंत्राटदार आरोप करतात. काय नेमकं सत्य आहे त्यामागं काय सांगाल? नाही, कंत्राटदार पैसे मागतात किंवा कंत्राटदारांकडून अशी हे येतं हे खोटं आहे. ॲक्च्युली ह्या प्रकरणामध्ये हा जो कर्मचारी आहे तो जस्ट म्हणजे शिपाई पदावरनं ह्या पदावरती प्रमोट झालेला होता आणि त्याला जस्ट नवीन टेबल दिला गेला होता. शिवाय त्याचा म्हणजे याच्या अगोदर तो इतर कार्यालयामध्ये होता आणि त्याचं वागणूक कशी आहे ही म्हणजे वित्त विभागाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं त्याच्या संदर्भात इतकं वित्त विभागाला ॲक्शन नाही घेता आली. अदरवाईज वित्त विभागाचे समजा निदर्शनास आल्या असतात तर त्याला वेळीच पायबंद घातला गेला असता. परंतु इथून पुढं वित्त विभाग अशी कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याबाबत काळजी घेईल. सर, लोकांना काय आवाहन करणार आहे? आपल्या विभागामध्ये शेवटी मोठ्या प्रमाणात बिलांचे पास वगैरे होतात या ठिकाणी. काय आवाहन करणार आहे लोकांना असं जर काही आढळलं असतं आपल्या कार्यालयात? नाही, जर कर्मचाऱ्यांचं सामान्यतः वित्त विभाग हा एखादे कर्मचारी शासकीय कर्मचारी असेल तर त्याच्या वैयक्तिक लाभासंदर्भात लाभ देत असतो आणि इतर वित्त विभागाकडून कोणत्याही प्रकारची योजना राबवली जात नाही. तर जर समजा शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या संदर्भात काही अडचण असल्यास डायरेक्टली त्यांनी म्हणजे मुख्य लेखा अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद न घालता डायरेक्टली कॅफोनसोबत येऊन भेटला तर त्या म्हणजे प्रकारावरती किंवा त्या प्रकरणावरती योग्यरित्या निर्णय घेतला जाऊ शकतो. सर, CCTV लगा नहीं है वहाँ पर? एक्चुअली इसके पहले CCTV लगाई थी लेकिन ये मतलब रिनोवेशन जब हुआ तब बहुत सारा मतलब वो बंद हो गई. तो इसके कारण ये अभी भी बंद है. मतलब पूरे जिला परिषद में CCTV सिस्टम लगाया था लेकिन कुछ दिनों से उसका मेंटेनेंस न रहने की वजह से वो अभी नादुरुस्त है. सर, SCBच्या वतीने मोठे फलक लावण्यात येतात. लाच मागल्यास कोणी कारवाई करावे. आपला लेखा विभाग आहे पण कुठल्याच विभागामध्ये कुठल्याच SCBचा या ठिकाणी फलक देखील मिळत नाहीये पाहायला. काय नेमकं कारण आहे त्याचं? आय थिंक याच्या अगोदर म्हणजे फलक लावला गेलेला होता परंतु ज्यावेळेस रिनोव्हेशन म्हणजे झालं मला वाटतं फरची लावले गेले त्या कालावधीमध्ये तो फलक जो होता तो काढला गेला आणि परत म्हणजे तो लावण्याचं कदाचित हे राहिलं असेल म्हणजे भिंतीला लावायचं राहून गेला असेल. ते मी म्हणजे काळजी घेईन की सध्याचा जो फलक आहे तो लवकरात लवकर म्हणजे उद्याच लावून. सर, ठेकेदार का कहना है कि हर टेबल पे 100 रुपये 200 रुपये देना पड़ता है. यहाँ पे अगर फाइल अंदर लाते हैं उसको भी पैसे देना पड़ता है. क्या बताएंगे? अगर उनको कुछ तकलीफ है तो डायरेक्टली वो क्या कॉन्टैक्ट कर सकते हैं. ऐसा कुछ नहीं रहता. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक. न्यूज प्रभात मीडिया.